नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की मायाच्या आईवडिलांचा खून झालेला असतो असं ती नाटक रचत असते आणि पोलीस स्टेशनमध्ये ती जोरजोरात रडू लागते. आणि तेव्हा सारंग तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो पोलिसांना देखील विनंती करत असतो की ही प्रोसेस लवकरात लवकर तुम्ही सुरू करा. आणि तेव्हा माया ही रडू लागते आणि बोलते, आता मला कोणाचाच आधार नाही. माझे आई वडील होते ते देखील मला सोडून गेले. आणि ती सारंगला मिठी मारून रडू लागते. आणि तेव्हा सारंग देखील अवाक झालेला असतो. तर माया ही सारंगला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आपण पाहतो ऋषिकेश हा सारंगला बोलतो, सारंग, ऐश्वर्यावर जानकीने गोळी झाडल्यामुळे सर्व समितीने माझ्यावर बहिष्कार घातलेला आहे आणि ही बाब जानकीला कधीही कळता कामा नये. आणि त्यावेळेस आपण पाहतो ऋषिकेश आणि सारंगचं सर्व बोलणं ही जानकी देखील ऐकत असते आणि तिला देखील हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो जानकीला मास्कमॅनचा फोन आलेला असतो आणि तो मास्कमॅन म्हणत असतो की ऋषिकेशला वाचवणे हे फक्त तुझ्या हातात आहे. जर ऋषिकेशला वाचवायचं असेल तर मग तुला मकरंदची निवड करावी लागेल आणि मकरंदकडे यावे लागेल. आता तुला ठरवायचं आहे मकरंद की ऋषिकेश. आणि तेव्हा जानकी ही अतिशय गोंधळून गेलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेशला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये जानकी ही कायमस्वरूपी मकरंदकडे निघून जाणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.